नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। येणार म्हणून ज्याची वाट पाहिली जात होती तो पाऊस मुंबईत बरसला आणि शनिवार रविवार मुंबईतल्या अनेक ठिकाणी पाणी तुंबलं। जिथे नेहमी तुंबत होतं त्यापेक्षा या वेळेला इतर अनेक अशा जागा दिसल्या की जिथे सहसा पाणी इतकं तुंबत नव्हतं जेवढं या वेळेला दिसलं। अंधेरी सबवे हा त्यातला एक नवा प्रकार आहे। इथे अनपेक्षितरित्या काही फूट पाणी, जवळपास 6 ते 8 फूट पाणी तुंबल्याची घटना घडली। इतकंच नाही तर मुंबईत या निमित्तानं खड्डे पुन्हा एकदा रस्त्यावर जन्माला आले। राज्यात नवं सरकार आल्याच्या नंतर मुंबईचा कायापालट करण्यासाठी रस्ती चकचकीत रोषणाई करण्यात आली आहे। इतकंच नाही तर अनेक ठिकाणी खड्डे नसावेत याच्यासाठी रस्त्यांचं काँक्रिटीकरण करायला घेतलंय। यावेळच्या या काँक्रिटीकरणाचा व्याप हा जवळपास एकाच वेळेला मुंबईभर 400 किलोमीटर इतका आहे। 400 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण होत असतानाच दुसऱ्या बाजूला मुंबईतल्या सखल भागामध्ये पाणी तुंबण्याच्या घटना का घडल्या हा प्रश्नही तितकाच गंभीररित्या विचारला गेला। या निमित्तानं विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरलं आणि मुंबईतली तुंबई ही मुख्यमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे झाली असा आरोप केला गेला। नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करायला या वेळेला शिवबाठा ऐवजी मुंबई काँग्रेसनं पुढाकार घेतला। मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष झालेल्या वर्षा गायकवाडांनी एक महिला मुंबईतल्या तुंबलेल्या पाण्यामध्ये वाहून जात असताना आणि तिला वाचवत असताना अशा प्रकारे लोकांच्या प्रयत्नाचा व्हिडिओ ट्विट केला आणि हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री काय करत होते असा प्रश्नही उपस्थित केला। या सगळ्या घटनाक्रमाच्या दरम्यान हीच री काँग्रेसची राष्ट्रवादीनं ओढली आणि शिव उबाठाला तर संधी हवीच होती। एकूणात फक्त 1 वर्षाचा कालावधी पूर्ण होता मुंबईत पावसाचा सामना करणारे मुख्यमंत्री हे मुंबईतल्या तुंबईला जबाबदार आहेत का? मुंबईची तुंबई ही मुळातच मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे होते की प्रशासनातल्या झारींच्या शुक्राचार्यांमुळे होते? पावसाची चिंता सगळ्यांनाच असते, कारण मुंबईची तुंबई झाली की अत्यंत व्यावसायिक दृष्ट्या वागणारं हे शहर, घड्याळाच्या काट्यांवर धावणारं हे शहर काही क्षण थांबतं, थबकतं आणि त्याचा प्रत्येक मुंबईकराच्या आयुष्यावर व्यावसायिक दृष्ट्या नकारात्मक परिणाम होतो। असं सगळं असताना सुद्धा मुंबई बदलायचा प्रयत्न करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुंबईच्या तुंबईसाठी जबाबदार धरायचं का ज्यांनी वर्षानुवर्ष मुंबईच्या महानगरपालिकेत सत्ता राबवली आणि तरीही मुंबईकरांच्या नागरी सुविधांबाबत फार काही आश्चर्यकारक प्रगती करू शकले नाहीत, त्या ठाकरेंना जबाबदार धरायचं हा आजच्या लक्षवेधीतला आणखीन एक मुद्दा। या निमित्तानं आपण चर्चेला सुरुवात करतोय। चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला या चर्चेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये काँग्रेसचे निजामुद्दीन राईन हे प्रवक्ता जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत मनसेकडून हेमंत कुमार कांबळे आहेत, प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं, आणि आपल्या सोबत सत्ताधारी गटाची बाजू मांडण्याच्यासाठी अरुण सावंत आहेत, प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात। दरम्यान एक पटकन काही दृश्य आपल्यासाठी खास मुंबईतल्या पहिल्या पावसाच्या तुंबईची आपण स्क्रीनवरती पाहता आहात। ती आता मोठ्या स्वरूपात आपल्या समोर येतील। या निमित्तानं आपण मुंबईत कुठे कुठे कसं पाणी तुंबलं होतं हे बघत राहणार। या चित्रांची आपल्याला कदाचित पूर्ण ओळख पटकन होणार नाही, म्हणून सांगतो हा मुंबईतला अंधेरीचा परिसर आहे। आतापर्यंत आपल्याला मिलन सबवे आणि हिंदमाता या 2 ठिकाणी मुंबईत पाणी भरल्यानंतरची परिस्थिती सातत्यानं वृत्तवाहिन्यांवर दिसायची। ही परिस्थिती शनिवारची दुपारची मुंबईतल्या अंधेरी सबवेची आहे। आपल्याला लक्षात घ्यायला हवं की मुंबईमध्ये पूर्व आणि पश्चिम अशा 2 भागांना जोडण्यासाठी रेल्वे रुळांच्या खालून वाहतूक होत असते। इथे जेव्हा पाणी तुंबतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात शहरातली वाहतूक मंदावते। इतकंच नाही तर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम मध्ये लोक अडकून पडतात,
आणि त्याचे इतरही परिणाम दिसतात. आपल्यासोबत निजामुद्दीन राईन आहेत. निजामजी, ज्या पद्धतीनं मुंबई काँग्रेसनं अत्यंत आक्रमक भूमिका घेत अतिशय स्पष्टपणे ही भूमिका मांडली होती की मुंबईतल्या पाणी तुंबण्याला, पावसाचं पाणी पहिल्याच 2-1 दिवसात तुंबण्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, हा निष्कर्ष आपण काढलात आणि त्या अनुषंगाने आपल्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांनी ट्विटही केलं. मला त्यावरचं उत्तर पटकन अरुण सावंत यांच्याकडून घ्यायचं आहे. अरुणजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. होय, आपण थेट मुख्यमंत्र्यांना मुंबईच्या तुंबईसाठी जबाबदार मानता का, ज्या मुख्यमंत्र्यांचे 365 दिवसही अद्याप पूर्ण झालेले नाहीत? अरुणजी, पहा, मुंबईच्या या तुंबण्याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण जबाबदार धरत आहात हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण ज्या शिवसेना म्हणजे उबाटा, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे उरली सुरली, या शिवसेनेने गेली 25 वर्ष या महानगरपालिकेवरती राज्य केलं. गेल्या 25 वर्षामध्ये यांना या महानगरपालिकेचा विकास काही करता आला नाही, जनतेला काही देता आलं नाही. आणि ज्या सरकारला या राज्यामध्ये 25 महिने सुद्धा पूर्ण झाले नाहीयेत, अशा सरकारला, अशा सरकारच्या मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. ही आपली जबाबदारी झटकून देण्यासारखी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय वर्षाताई गायकवाड यांनी काहीतरी ट्विट केलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे याच्याकरता जबाबदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही या मुंबईमध्ये सुधारणा करणं जमलं नाहीये. हे वाक्य सुद्धा तसं पाहायला गेलं तर बालिशपणाचंच झालं. आणि वर्षा गायकवाड यांनी असे आरोप निदान तरी करू नयेत. कारण काँग्रेसमध्ये कोण किती भ्रष्टाचारी आहे हे माझ्यापेक्षा जास्त इतर कोणी जाणत नाही. तेव्हा यांनी मुंबईच्या अध्यक्ष ज्या होऊन आता आलेत, त्यांनी मुंबईच्या विकासावरती लक्ष द्यावी, मुंबईमध्ये काँग्रेस कशी भक्कम होईल याच्यावरती लक्ष द्यावं. त्यांनी उगीच खोटे नाटे आरोप करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये. बिलकुल अरुण सावंत, आपलं सविस्तर उत्तर पोहोचलं आणि या निमित्तानं तुमच्या लेखी मुख्यमंत्री हे मुंबईतल्या पाणी तुंबण्याला जबाबदार नाहीत असं स्पष्ट होतंय. तुम्ही तसं सांगू इच्छित आहात, पण विरोधकांचे आरोप काही थांबत नाहीयेत. या निमित्तानं एकदा मनसेला पटकन संधी देऊयात. हेमंत कुमारजी, आपण जो बचाव सत्ताधारी मांडतायत तो ऐकत आहात, तुमचं उत्तर आणि त्यानिमित्तानं तुमचा प्रतिवाद सुद्धा. कसं आहे की मुंबईची तुंबई हा वर्षानुवर्ष हा प्रश्न आहे. एक तर रस्त्यावरचे खड्डे, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 2006 साली झाली आणि 2006 ते 2023 मुंबई तुंबणे म्हणजे नाले सफाई आणि रस्त्यावरचे खड्डे याच्यावरती आम्ही सातत्याने दरवर्षी आंदोलनं करत आलो. त्यामुळे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांवरती थेट तसा आरोप करणं की त्यांच्यामुळे मुंबई तुंबली किंवा, तर मला वाटतं हे चुकीचंच आहे. मुळात कसं आहे ना की एक प्रश्न असा आहे की याला जबाबदार फक्त शिवसेना उबाटा, तर त्यांच्यासोबत गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षही सोबत होता, तर त्यांचा उल्लेख कुठेतरी नकळतपणे टाळला गेलाय. दुसरी गोष्ट, त्याला जबाबदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीही तेवढेच आहेत. कारण हा प्रश्न वाढत्या लोकसंख्येचा आहे, या शहराच्या नियोजनाचा आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ती उबाटा असेल किंवा एकनाथ शिंदे गट आता वेगळे झालेत, आणि भारतीय जनता पक्ष, हे चारही पक्ष आहेत. दुसरी गोष्ट, एक मला सांगा, कोणत्या महानगरपालिकेच्या मॅन्युअलमध्ये असं लिहिलेलं आहे की जे मोठे नाले आहेत किंवा नाले सफाई ही फक्त पावसाळ्याच्या आधी करावी? जर पूर्ण वर्षभर त्या नाल्यांमध्ये कचरा साठतो आणि ज्यावेळेला पावसाळ्याच्या आधी प्री मान्सून सफाई करण्यासाठी तुम्ही टेंडर करता, तेव्हा एवढा मेट्रिक टन कचरा काढायचा असं जर टेंडर निघत असेल तर मला वाटतं या शहराचं काय खरं नाही आणि ही मुंबईची तुंबई ही वर्षानुवर्ष होत राहणार आहे. हेमंत कांबळेजी, आपण असं सुचवू पाहताय की मुंबईतला नाल्यांमधला कचरा हा दर 6 महिना निघायला पाहिजे का? मी म्हणतो सातत्याने जर त्याला स्ट्रॉम वॉटर ड्रेन म्हणजे पर्जन्य जलवाहिनी असं एक स्वतंत्र खातं आहे, त्याचं प्रचंड मोठं बजेट आहे,
226 कोटी यावर्षीची त्याची प्रोव्हिजन होती नाले सफाईची. मी म्हणतो की तुम्ही 6 महिन्यांनी का, त्याची सातत्याने सफाई. आणि मुळात तर जो कचरा आहे, आपण जर ओला कचरा सुका कचरा असं जर महानगरपालिकेचं धोरण असेल तर हे कचरा जातो कसा. मुळात तर प्लास्टिक वरती बंदी आहे. प्लास्टिकच्या बॅग कशा जातात. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी प्लास्टिक बंदी केली होती. ती प्लास्टिक बंदी कुठे गेली. प्लास्टिक म्हणजे थर्मोकोल म्हणजे वेगवेगळे अनेक जे कचऱ्याचे जर तुम्ही त्यातले घटक बघितले तर ते डेंजरस आहेत, ते धोकादायक आहेत. म्हणजे हे शहर आहे ना जी. ते कधीतरी या कचऱ्यामुळे तर आहेच, पण डेब्रिज टाकले जातात त्याच्यावरती बिलकुल. कोणाचं लक्ष आहे. बिलकुल. हे जे सगळे चारही पक्ष आहेत ना, चारही पक्ष त्याला जबाबदार आहेत. चारही कोणी पक्ष जबाबदारी टाळू आपण शकत नाही. जबाबदार ठरवत आहात. एक पटकन मुद्दा याच निमित्तानं पुढे घेऊन जातोय. निजामुद्दीन राईन आता आपल्यासोबत पूर्णपणे जोडले गेलेले आहेत. निजाम भाई, आवाज आ रही है? जी जी आ रहे, बोलिए. ज्या पद्धतीनं मुंबई काँग्रेस आता मुख्यमंत्री 1 वर्ष पूर्ण न करू आतापर्यंत ज्यांचा कार्यकाळ 1 वर्षाचा सुद्धा झालेला नाही त्यांना जबाबदार पावसाच्या साठी ठरवतीये, पावसाचं पाणी तुंबण्यासाठी ठरवतीये. गेले अनेक वर्ष तुम्ही मुंबईतल्या सत्तेत वेगवेगळ्या पद्धतीनं आहात. कधी विरोधी पक्षनेता आहात, कधी प्रत्यक्ष सत्तेत आहात. गेल्या 25 वर्षात परिस्थिती न बदलायला खरं जबाबदार कोण? शिवसेना जुनी अर्थात ती त्यावेळची जी ठाकरेंच्या ताब्यात होती, की आत्ताच्या घडीला वर्षपूर्ती अगदी जवळ येऊन ठेपलेले मुख्यमंत्री? देखिए, परिस्थिति मुंबई की ऐसी है कि अगर हम सत्ता को जवाबदार ठहराते हैं तो सबसे बड़ी जिम्मेदारी है कि कौन देख रहा है. आपने देखा कि पिछले 15 महीने से कारपोरेशन ही नहीं है. मीन्स कारपोरेशन में किसी की सत्ता नहीं है. इसका मतलब कि मुख्यमंत्री खुद जवाबदार हुए क्योंकि उन्होंने प्रशासक नियुक्त किया है. और वो जवाबदारी प्रशासक के ऊपर बनती है, यानी मुख्यमंत्री पर डायरेक्ट बनती है. अब इसमें सत्ता और विपक्ष और दूसरे की कोई जवाबदारी नहीं है, क्योंकि बाकायदे उन्होंने ऑफिशियली नोट्स निकाले हैं और उस पर जो है उन्होंने जितने भूतपूर्व नगर सेवक हो किसी भी पक्ष को, उनको भी सहयोग लेने के लिए रोक रखा है. तो इसका मतलब ये हुआ कि पूरी जवाबदारी इस बात की राज्य के मुख्यमंत्री की है, क्योंकि उन्होंने प्रशासक नियुक्त किया है. और उस पर से बात ऐसी है कि ये ऐसा नहीं है कि जितने विपक्ष के लोग हैं या दूसरे लोग हैं उन्होंने सरकार को चेताया नहीं. पिछले काफी दिनों से लगातार राज्य सरकार से, मुख्यमंत्री से और दूसरे मंत्रियों से सरकार को लोगों ने लिखा है. यहाँ तक कि पिछले हफ्ते अभी जब मानसून आने को देर हो रहा था, उससे पहले भी मुख्यमंत्री को स्वयं हमारी जो है अध्यक्षा मुंबई की जो अभी नियुक्त हुई है, उन्होंने पहले ही विषय पर यही रखा कि मुंबई के नालों की सफाई नहीं हो रही है. पिछले 1 महीना पहले, अगर काते जी आपको याद होगा, नसीम खान खुद नाले में उतरकर, मीठी नदी रिवर्स वाला जो मुद्दा था, वो नाले में उतरकर उन्होंने राज्य के को चिताया. तब उसके बाद मुख्यमंत्री उसको देखने गए. और अभी जब इतनी विकट परिस्थिति, आप सोचिए कभी थोड़ी सी बारिश हुई है तो 1.5 साल मुंबई के लिए बहुत होता है. क्योंकि यहाँ ये नहीं है कि मैं इसलिए विरोध कर रहा हूँ कि मैं कांग्रेस में हूँ, बल्कि इसलिए कि ये एक अंतर्राष्ट्रीय सिटी है और यहाँ इस तरह की परिस्थिति जब पैदा होती है, ये जवाबदारी सरकार की बनती है. आज सरकार निजाम भाई, आपकी आवाज पहुंच गई और आपका मुद्दा भी पहुंच गया. पटकन या निमित्तानं अरुण सेवंतांसाठी असलेला तांत्रिक मुद्दा घेतो. अरुणजी, आपण ऐकलं असेल, काँग्रेसचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी जबाबदार ठरवलं जातंय कारण त्यांनी मुंबई महानगरपालिका ही आता एका प्रशासकाच्या ताब्यात ठेवलेली आहे. तो प्रशासक मुख्यमंत्र्यांना थेट उत्तरदायी आहे आणि म्हणून मुंबईत पाणी तुंबल्याला मुख्यमंत्री थेट जबाबदार आहेत. हा विचार न पटण्यासारखा आहे. आदरणीय मुख्यमंत्री यांनी गेल्या 1 वर्षापासून जरी या राज्याची जबाबदारी स्वीकारलेली असेल तरी सुद्धा हे जी काही मुंबई तुंबली गेली आहे याला जबाबदार आपण मुख्यमंत्र्यांना नाही धरू शकत. आपण जर पाहाल तर गेल्या 25 वर्षांमध्ये ज्या प्रकारे या मुंबईला लुटलं गेलेलं आहे, अक्षरशः मुंबईच्या अंगावरचे यांनी. अरुणजी एकच मिनिट, जो तांत्रिक मुद्दा आहे त्यावर थेट बोलायला या आणि तुम्ही या निमित्तानं निजामुद्दीन राईन यांना पण सांगू शकता की मुंबई काँग्रेस कशा पद्धतीनं वागायला हवं वगैरे. पण प्रशासक नेमला गेलाय आणि तो प्रशासक मुख्यमंत्र्यांना उत्तर देत असेल तर त्या प्रशासकाचे कान उपटणी कोण करणार? प्रशासकाचे अत्यंत थेट सुस्पष्ट स्वरूपातले आदेश हे खालची लोक ऐकतायत की नाही हे कोण पाहणार?
मुंबईत पाणी तुंबल्यानंतर मुंबईकरांनी चिडचिड करायची आणि 2 दिवसांनी परत विसरून जायचं अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा आहे का अरुणजी? पहा, अशी सत्ताधाऱ्यांची अपेक्षा मुळीच नाही. आणि ही जी काही मुंबई तुंबली आहे याचं काही आम्ही स्वागत करत नाही आहोत. हे असं घडायलाच नाही पाहिजे. मुंबई ही जी एक या देशाची आर्थिक राजधानी आहे, एक इंटरनॅशनल सिटी आहे. या सिटीमध्ये गेली 25 वर्ष आम्ही हेच तर अनुभवत आहोत आणि जनता अक्षरशः कंटाळलेली या कामाला. जरी प्रशासक नेमला गेला असला तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेचं काही काम थांबलं नव्हतं. काम गेले वर्षभर या राज्याचा मुख्यमंत्री जीव तोडून करत आहे. ही मुंबई कशी सुंदर. आपण एक संधी पटकन काँग्रेसला देणार आहोत आणि या निमित्तानं आपण तपासणार आहोत की काँग्रेसला तुमचे दावे कितपत पटतायत. काँग्रेसला हे मान्य आहे का की मुख्यमंत्री खूप काम करतायत, त्यांना तशी संधी मिळायला हवी आहे आणि त्यांना इतक्याच जबाबदार धरू नये? निजाम भाई, आपका जवाब. नहीं, मैं मुख्यमंत्री, देखिए जवाबदार सरकार ही होती है जब कोई चीज होता है. 1.5 साल का वक्त कोई कम नहीं होता काते जी. 1.5 वर्ष में मुख्यमंत्री दिखावा कर रहे हैं. सिर्फ बातें हो रही है कि मुंबई का चेहरा मोहरा बदलेंगे. आप बस स्टॉप पे रंगीन चित्र लगा देने से बस स्टॉप पे खड़े हुए लोगों का भविष्य नहीं बदलेगा. आपको बसेस की बेहतरीन व्यवस्था करेंगे तो व्यवस्था बदलेगी. उसी तरीके से जो नालों की व्यवस्था है उसकी सफाई होने से मतलब है. और ऐसा नहीं है कि जितने सजग हैं मुंबई का. निजाम भाई, एक सवाल. आप बार बार ये कह रहे हैं कि मुख्यमंत्री 1.5 साल में दिखावा करते हैं, काम नहीं करते. आप उसके लिए कुछ उदाहरण दे रहे हैं. या निमित्तानं एका गोष्टीचा खुलासा मुंबई काँग्रेसनं करायला हवा की जी व्यवस्था गेली 25 वर्ष भ्रष्ट स्वरूपात चालली, त्या 25 वर्षाच्या भ्रष्ट व्यवस्थेला दुरुस्त करायला किती दिवस हवेत? नहीं, ये देखिए ऐसा है कि कोई ऐसी व्यवस्था नहीं है कि 25 साल से वही चल रहा है. 25 साल से शासन ही नहीं सबका था. आज इनके यहाँ सत्ता की लड़ाई हुई तो बंटवारा हो गया. दोनों ही जिम्मेदार थे ना. अगर 25 वर्षों में आप देखिए तो कारपोरेशन में कांग्रेस का 0 रही है. कांग्रेस के पास 20, 22, 25 नगर सेवक हैं. इनके पास 150 से ज्यादा नगर सेवक है, 250 के करीब. तो जवाबदारी तो सब इनकी बनती है. राज्य में इनकी सरकार है, केंद्र में इनकी सरकार है. उसकी व्यवस्था पर जाएंगे तो इनको जवाब देना पड़ेगा मुंबईकरों को. आपण अरुण सावंतांना संधी देऊ. अरुण सावंत, मुंबई काँग्रेस आता आक्रमक होताना दिसते. तुमच्या काळात तुम्ही होता तेव्हा अशी आक्रमक होताना दिसत नव्हती. आता असं काय बदललं अचानक आणि त्यांचे जे दावे आहेत ते कितपत पटतायत? कसली मुंबई काँग्रेस आक्रमक होताना दिसली? अहो, या मुंबई काँग्रेसमध्ये काही दम उरलेला नाहीये. यांच्या कामामध्ये सुद्धा दम नव्हता आणि यांच्या कार्यामध्ये सुद्धा दम नाहीये. मुंबई काँग्रेस बद्दल जर सांगायचं झालं तर मी आपणास आताच या काँग्रेसचं भविष्य सांगतो की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भुई सपाट होऊन जाईल ही काँग्रेस. ठीक आहे, आपण आता त्यांच्या मुद्द्यावर उत्तर द्यावं. त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री दिखावा करतायत, काम करत नाहीयेत. हा मुद्दा पटतोय तुम्हाला? या राज्याच्या जनतेने मुख्यमंत्र्यांच्या कार्याला सलाम केलेला आहे. हे मुख्यमंत्री अहोरात्र जनतेच्या हिताकरता लढताना आपणास वेळोवेळी आपल्या चॅनेलवरती, सर्व वर्तमानपत्रातून आणि जनतेच्या मुखातून आपण दररोज पाहत आहात. तेव्हा काँग्रेसचे या निजामुद्दीन रईन यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी जनतेच्या मनामध्ये काय आहे हे सांगायची गरज नाही. निजाम भाई, आप जवाब देंगे इसके लिए? 30 सेकंड. बोम नहीं कर रहा हूं मैं. इनको वो आईना दिखा रहा हूं जो सच है. और वो सच का आईना ऐसा है कि मुंबईकर अपने सामने देख रहे हैं. निजामुद्दीन राइन को दिखाने की जरूरत नहीं है. आप खुद सोचिए कि एक दिन की बरसात है, एक दिन की बरसात में इनके चेहरे पर काली पोत उठी. अगर ये 8-10 दिन होता या 300-500 मिलीमीटर से ज्यादा की बारिश होती तो बात समझ में आती है. अभी वो बरसात हुई है जिसकी अपेक्षा नहीं है. अगर उस पर भी इन्होंने नाला सफाई नहीं करा पाए, इन्होंने उसकी व्यवस्था को चुस्त दुरुस्त नहीं रखा, तो उसका जवाबदार कौन होगा? सत्ता ही होगी ना. सत्ता बाहर से नहीं आई. सत्ता इनकी है, केंद्र में इनकी है, राज्य में इनकी है, मुख्यमंत्री इनका है, प्रशासक इनका है, सारी व्यवस्था इनकी है. ठीक है. ये कैसे कह सकते हैं कि कांग्रेस जवाबदार है? कैसे जवाबदार होगी कांग्रेस? ठीक है निजाम भाई, अगले सवाल के लिए बढ़ते हैं. हेमंत कुमार कांबळे आपल्या सोबत आहेत. मनसेचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत आहेत. आपण तटस्थ आणि त्रयस्थ या दोन्ही भूमिकेतून सांगा, हे दोघं जण ज्या पद्धतीचे दावे प्रतिदावे करतायत, मग तो सत्तेतला आत्ताचा शिवसेना घटक असो की काँग्रेस असो, या दोघांच्या दाव्या प्रतिदाव्यातलं सत्य काय? नाही, मुळात एक गोष्ट लक्षात घ्या ना की काँग्रेसने किती जरी आपलं हे झटकून टाकली जबाबदारी,
तरी गेली 25 वर्षामध्ये आता गेल्या 2014 पासून 2023 इथे सत्ता बदल झालाय. पण त्याआधी काँग्रेस राष्ट्रवादी ही सत्तेत होती की नगरविकास खातं कोणाकडे होतं? काँग्रेसकडे होतं. तर अशा वेळेला ज्या शहराचे शहर नियोजन, त्याचा घनकचरा व्यवस्था किंवा पाण्याची व्यवस्था, हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. मग ती जबाबदारी यांनी सरळ सरळ टाळलेली आहे. बरं, काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, यांना कधी मुंबई महानगरपालिकेमध्ये रस नव्हता, त्यांना राज्याच्या सत्तेत रस होता. पण महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन पक्ष सातत्याने होते सत्तेमध्ये. आता त्यांचा घटस्फोट झालाय. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या ना, की निजामुद्दीन, त्यांचं नाव विसरलो मी, निजामुद्दीन राईन ते कोण असतील, हा राईन. तर त्यांनी एक मुद्दा मांडला की नसीम खान काहीतरी नाल्यामध्ये उतरले होते आणि नसीम खान यांनी नाल्यामध्ये उतरले, दाखवलं होतं की कशा प्रकारे गाळ साचतोय, कशा प्रकारे सफाई व्हायला हवी. त्यांनी एक काम करावं, नसीम खान यांनी पहिल्यांदा तर मिठी नदीच्या आजूबाजूचं जे अतिक्रमण आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ते अतिक्रमण जोपर्यंत या नाल्यांची, ज्या नद्या नालं म्हणणंच चुकीचं आहे, ज्या मुंबईतल्या 4 नद्या त्यांची पातळ रुंदीकरण करण्यासाठी जी जागा पाहिजे त्यांना, ज्या झोपड्या हटवण्यात आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मोर्चे कोण आणतात? हेच आणतात. जर त्या नद्या मोठ्या झाल्या तर नक्कीच ते पाण्याचा जो प्रवाह आहे तो नक्कीच सुलभपणे वाहून जाईल. 1800 कोटी आतापर्यंत फक्त मिठी नदीवरती खर्च झालेत त्याची हे करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी. त्यामुळे ही जी जबाबदारी टाळण्याचं जे काम करतायत ना काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आताचे जे उभाटा असेल किंवा शिंदेना मी क्लीन चिट देत नाहीये, पण पूर्णपणे त्यांच्यावरती जबाबदारी टाकणं की 1 वर्षापासून ते प्रशासक बसवलाय. मला एक सांगा, आता जी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी ईडीच्या इन्क्वायरी चालल्या आहेत त्याच्यामध्ये त्या ज्या अधिकाऱ्यांनी जे केलेलं आहे, जे काय प्रताप त्यावर बोलू. ईडीचा मुद्दा एकदम आला तर त्याचा विषय बराच मोठा सरकेल आणि तो केंद्रापर्यंत जाईल. आपण आता पटकन मुंबईच्या विषयासाठी तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्या अनुषंगाने निजामुद्दीन राईन यांना बोलतं करणार आहोत. निजामुद्दीन राईन, एक प्रमुख मुद्दा इथे असा आला की काँग्रेस म्हणते मुंबईच्या सत्तेत त्यांचा तसा कुठला वाटाच नव्हता, पण ज्या शहरात 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, नगरविकास विभाग काँग्रेसकडे होता, त्या काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात लक्ष नाही घालता आलं. मुंबईत जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असं कधी वाटलं नाही. गेली 25 वर्ष मी सुद्धा मुंबईत अशाच प्रकारची अवस्था पाहतोय. व्यवस्था दुरुस्त होण्याच्या साठी जबाबदारी आपण दुसऱ्यावर ढकलताय. 4 बोटं तुमच्याकडे पण आहेत. निजाम भाई, जवाब. नहीं, आप खुद देखिए कि जब कांग्रेस की सत्ता थी तो कारपोरेशन को कांग्रेस ने पैसा देने से कभी मना किया क्या? कोई भी कांग्रेस का जो भी डेवलपमेंट प्लान आया उसको उन्होंने बड़े अच्छे तरीके से, आपको याद होगा मनमोहन सिंह जी ने वाटर डैम के लिए जो पानी की व्यवस्था थी उसके लिए उस टाइम 1200 करोड़ रुपए मुंबई महानगर पालिका को अलग से दिया. लेकिन पैसा खर्च करना और ठेकेदारी व्यवस्था को लागू करना, मुंबई में मुंबईकरों को सुविधा देने का काम कारपोरेशन करती है. राज्य सरकार या केंद्र सरकार पैसा देती है. अगर हमारी सत्ता कारपोरेशन में रहती है और हमारा मेयर होता और हम स्टैंडिंग कमेटी चला रहे होते तो आप हमारे ऊपर आरोप लगा सकते हैं. हमने पैसा नहीं दिया हो. शिवसेना सहकारी आहे तुमची. नहीं, सहकारी का मतलब नहीं कि हम काम नहीं कर सके. निजाम भाई, हा मुद्दा आपल्याला दुर्लक्षून नहीं चालणार. तुम्ही असं सांगताय कि शिवसेना की सत्ता के दौरान आपका कोई वजूद मुंबई महानगरपालिका में नहीं था. सवाल सीधा बनता है, अब तो आपने उस समय के शिवसेना के सबसे प्रमुख नेता को अपने साथ ले लिया है, तो उनके सारे क्रियाकर्मों को भी अपने साथ ले लीजिए. हम किसी के कर्मों को क्यों ढोएं? क्योंकि यहाँ कोई कायदा कानून नहीं बनता. यहाँ तो जो व्यवस्थाएं हैं उसी को लागू करना है. मुंबईकरों को कैसे अच्छी व्यवस्था मिले इसके लिए बार बार, जब भी हम सत्ता में नहीं थे उसके बावजूद मुंबई कांग्रेस के जो लोग अध्यक्ष रहे हैं वो कमिश्नर को डेलीगेशन जो है मानसून से पहले जाकर जितनी व्यवस्थाएं मानसून से पहले लगती हैं उनके लिए हमेशा उनको चिताया है, आंदोलन भी किया है. सिर्फ नाले अकेले की व्यवस्था नहीं है जितना. निजाम भाई, एक सवाल इसी से जुड़ा हुआ है. पटकन अरुण सावंतांना बोलतं करू. अरुण सावंत, काँग्रेस कायम मुंबईच्या साठी संघर्ष करत राहिली असं निजामुद्दीन राईन दावा करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की
ठाकरेंच्या पापात ते भागीदार व्हायला तयार नाहीत. मला तर हरिश्चंद्राची कथा आठवली इथे पटकन, की तो कुटुंबासाठी दरोडे घालायचा, कुटुंब टिकावं, कुटुंब मोठं व्हावं म्हणून दरोडे घालायचा, पण ज्या वेळेला दरोड्याचं पाप घ्यायची जबाबदारी आली त्याच्या बायको आणि पोरांनी हात झटकले. हे काँग्रेसचं आता तसंच होताना दिसतंय. ते म्हणतायत आम्ही काही ठाकरेंच्या पापात सहभागी होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर निजामुद्दीन राईन जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी हे स्पष्ट केलं आता या जनतेसमोर की उभाटा शिवसेना जी काही आहे त्या शिवसेनेने गेल्या 25 वर्षामध्ये जे काही मुंबईला लुटलंय, जे काही पाप केलंय त्या पापाचे वाटेकरी व्हायला आता काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले तयार नाहीयेत. हे सिद्ध झालं, त्यांच्याच तोंडाने त्यांनी हे मान्य केलं. निजाम भाई जवाब है आपके पास? देखिए, पाप तो यही दोनों लोगों ने पहले किया ना. ये 25 साल सत्ता में थे, बीजेपी ने तब उस समय सवाल क्यों नहीं किया? आज अरुण सावंत जी कह रहे हैं ये भी हमारे साथ ही थे ना कांग्रेस में. उस वक्त तो ये भी आंदोलन करने दहीसर में गए थे, पूछे गए थे कि नहीं आंदोलन में उस वक्त कांग्रेस के साथ. तो अगर आप इसकी देखिए ऐसा है कि हम राज्य सरकार को हम बात वो कर रहे हैं जो सरकारों पर लागू होता है, जो कायदा कानून बना है उस पर लागू होता है. हम किसी का व्यक्तिगत इशू नहीं ला रहे हैं और हम चाहते हैं कि इसकी जांच हो. तो अधिकारी कांग्रेस ने केस किया था, ठेकेदारों को ब्लैक लिस्ट किया था. आपको याद होगा गुरदास कामत ने इसके लिए कितना बड़ा आंदोलन किया. इसके लिए जो निजाम भाई आपने एक और मुद्दा रखा, आप चाहते हैं कि जांच हो. पहले ही मुंबई की महानगर पालिका जांच के घेरे में है, उनके कई सारे फैसले इस समय ईडी जांच रही है. अब आप एक और जांच चाहते हैं. कोणत्या विषयाचा तपास व्हावा असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला नालेसफाईचा तपास हवाय, तुम्हाला रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे त्याचा तपास हवाय, तुम्हाला मुंबईत पाणी तुंबण्याच्या मागच्या पंपांना लावण्याच्या मागच्या आर्थिक व्यवहारांचा तपास हवाय? किस किस बात की आप जांच चाहते हो? नहीं, हम जांच देखिए. अभी आज का एक स्टेटमेंट मैंने देखा कि अंधेरी में जो नाले में पानी भरा वहां कोई फ्रिज और फर्नीचर आ गया. अरे ये इतनी गलत बातें करना, इतने बड़े बहाव में कोई एक फ्रिज के लिए पानी रोक सकता है क्या? अगर इस तरह का अधिकारी उनका बयान देता है तो उसकी सरकार जवाबदार, उसके जो प्रशासक है वो जवाबदार है. और प्रशासक के जवाबदारी का मतलब हुआ कि राज्य की सत्ता जवाबदार है, क्योंकि वो सीधा सीधा मुख्यमंत्री को रिपोर्ट करते हैं. चाहल साहब जो है अभी कमिश्नर, वो किसी दल को नहीं करते. कोई दल अभी वहां बैठा नहीं है. तो आज जो, और ऐसा नहीं है कि एक हफ्ते में आ गए, वो 1 साल 1.5 साल हो गए प्रशासक नियुक्त होकर. इससे ज्यादा एक मौका जवाब के लिए अरुण सावंत जी को देना है. मौका मिलता है अरुण सावंत को. सावंत साहेब, वेळेची मर्यादा आहे, पटकन उत्तर द्या. आणखीन एका तपास यंत्रणेला सक्रिय करून किंवा या मुद्द्यावर पाणी तुंबणं, रस्त्यांचे खड्डे, मुंबईकरांना होणारा त्रास यासाठी स्वतंत्र वेगळा तपास करण्याची गरज आहे का? तुम्ही तुमच्या कामातून त्याचं उत्तर देऊ शकणार आहात? अरुण सावंत. पहा, मी या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेसमोर आपणास हे सांगू इच्छितो की ही जी काही मुंबई तुंबली 1 दिवसाच्या पावसामुळे, त्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी हे सरकार झटकत नाहीये. का तुंबली आणि का नाही हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपणास सांगितलेलं आहे. तरी सुद्धा या मुंबईकरांना येणाऱ्या कालावधीमध्ये या सरकारतर्फे ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी देता येतील त्याकरता आम्ही सर्वजण, मुख्यमंत्री आणि या सरकारमध्ये असलेले आमचे सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टी, हे दोघेही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही जबाबदार सुद्धा आहोत. याच्या पुढे मुंबईकरांना अनेक गोष्टी या सरकारतर्फे आम्ही राबवित आहोत. ठीक आहे अरुण सावंत, आपल्याकडे आता तरी देण्यासाठी आश्वासन आहेत, त्यासाठीचे शब्द आहेत. मला पटकन हेमंत कुमार कांबळे यांना 30 सेकंद द्यायची आहेत. शेवटचा टप्पा आहे चर्चेचा आणि शेवटचाच प्रश्न आहे. हेमंत कुमारजी, शब्दावर खरे उतरतील तर ते राजकारणी कसले असं म्हणतात. कोणाचे शब्द खरे मानायचे? आम्ही तर दरवेळेला तुंबलेल्या पाण्यातून प्रवास करायला मजबूर आहोत. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे कोणी पक्ष, आता 4 पक्ष जे आहेत ना, यांच्याकडे असा कोणताही आराखडा नाहीये. ज्यांचा मूळ प्रॉब्लेम आहे ना की हे राजकारणी आहेत, पण ज्या तांत्रिक अधिकाऱ्यांबरोबर सोबत कोऑर्डिनेशन करून ज्या प्रकारचा आराखडा असावा लागतो की मुंबई ही बशीसारखी आहे, मग तो 9 मीटरचा ढग, हे सगळे जे काय गिमिक्स मांडले जातात किंवा काही विनोदी प्रकारचे हे केले जातात ते आतापर्यंत तुम्ही ऐकलं. मुळात या मिठी नदी असेल किंवा ह्या 4 नद्या, या 4 नद्या आणि मेजर नाले यांच्या बाजूला असलेली अनधिकृत बांधकामं
जोपर्यंत पूर्णपणे साफ करून हे नाले मोठे केले जात नाहीत, या नद्यांचं रुंदीकरण होत नाही, तोपर्यंत ही मुंबईची अवस्था अशीच राहणार आहे. आणि बिलकुल मुंबईची हेमंत कुमार तुंबई कांबळे, होणार आपल्या नाही. कोणी सत्तेत माध्यमातून येईल. तुम्ही विविध प्रकारचे पर्याय सुचवण्याचा प्रयत्न करताय. आत्ता तरी आपल्याला मुख्य जखमेवर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. तुर्तास वेळ मर्यादेत आपल्या सगळ्यांना ही चर्चा आपण आटोपती घेत असल्याचं सांगतो. आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.